प्रकारे केलेला आहे। हे बघा, एक सर्वप्रथम मी कार्डबोर्ड घेतलेला आहे। यामध्ये मी 36 पीसेस असे छोटे छोटे 1 सेंटीमीटरचे काटून घेतलेले आहे। कट केल्यानंतर हे एकसारखे प्लेस करायचे थोड्या थोड्या अंतरावर, जसे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कसे प्लेस करते आहे। असे प्लेस केल्यानंतर तुम्ही हे फेविकॉलच्या मदतीने चिटकवू शकता किंवा गन ग्लूचा सुद्धा वापर करू शकता। मी इथे फेविकॉलचा वापर केलेला आहे आणि एकसारखे असे चिटकवलेले आहे। सोबतच तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर घेऊ शकता। इथे मी हळदी कलरचा वापर केलेला आहे आणि सोबतच कार्डबोर्डला सुद्धा लावलेला आहे, कारण की काही कार्डबोर्डला असे कलर्स होते जे दुसऱ्या कलर्सनी ते हायलाइट झालेले असते, त्यामुळे कव्हर अप करण्यासाठी मी हळदी कलरचा इथे वापर केलेला आहे। पूर्ण जे गॅप होते त्याच्यामध्ये आपण हळदी कलर प्लेस केलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। असं आपल्याला पूर्ण कव्हर अप करायचं आहे, ज्यामुळे आपला जो कार्डबोर्ड आहे तो आणखी उमटून दिसेल। आणि दुसरी गोष्ट, माझ्याकडे जे कलर्स होते, जास्त कलर्स तर अवेलेबल नव्हते माझ्याकडे, पण जे कलर्स होते त्याच्यामध्येच मी वेस्टपासून बेस्ट कसं बनवायचं हे करायचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। इथे मी हिरवा कलर, लाल कलर, गुलाबी कलर प्लस निळा कलर अशा कलरचा वापर केलेला आहे। तुम्ही पण वापरू शकता हाच कलर, किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो सुटेबल वाटेल तो कलर तुम्ही घेऊ शकता। आता इथे सर्व कलर लावल्यानंतर तुम्हाला इथे हे पूर्ण कार्डबोर्डवरती पूर्ण असे रो वाईज कलर लावायचे आहे, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवतीच आहे आपल्याला। हे लावल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही मिरर वर्क लावू शकता किंवा स्टोनसुद्धा लावू शकता। इथे मी मिरर वर्कचा वापर केलेला आहे, माझ्याकडे जे उपलब्ध होते ते। आता वेळ आलेली आहे फायनल लुकची। तुम्ही बघा, हा माझा फायनल लुक आहे डेकोरेशनचा। कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा। हा माझा मेहंदी लुक आहे। कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला। थँक्यू फॉर वॉचिंग।